चला जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करा. ब्रदर्स ट्रॉफीचा अंतिम सामना आपल्या भेटीला जरूर होतोय. एकीकडे आहे सिद्धू 11 करे तर त्याच्या पलीकडे आपण जाऊन पाहतोय इथे आरो 11 वंजारपाडा टीम. पहिला बॉल पवन विर्लेचा, समोर आहे गणेश वाघे ज्याच्या बॅटमधून पहिला फटका. इथे मात्र सावधरित्या फटका जरूर आलाय. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फंबल पाहायला मिळाला आणि इथे दुसरी सुद्धा कन्वर्ट झाली आहे. पहिल्याच बॉलवरती अगदी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. फंबल पाहायला मिळाला. आरो 11 वंजारपाडा टीम कडून फिल्डिंग मध्ये चुकी आणि दुसरी धाव कैरी टीमच्या दोन्ही बॅटरने मात्र कन्वर्ट केली. गणेश वाघे आणि त्याच्या सोबत रजत पाटील. पुन्हा एकदा फटका उचलला जातोय. सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 3 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल फार चांगला बॉल, अगदी राईट हँड ब्लॉकर. फार चांगली दर्जाची गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. यावेळी पवन विर्लेच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी चालू आहे. खरं म्हणायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सुद्धा एकच धाव आली होती, दुसऱ्या बॉलवरती सुद्धा एकच, परंतु पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव कन्वर्ट केली गेली. दोन्ही बॅटरच्या बाबतीत एक चाणक्षपणा जरूर दिसून आलाय. हा सुंदर फटका यावेळी मात्र गणेश वाघीच्या बॅटमधून रजत पाटीलच्या बॅटमधून हा कणखडीत षटकार. घेतला होता पवन विर्लेने. त्यानंतर मात्र रजत पाटीलच्या बॅटमधून कणकडी दणदणीत षटकार. सागर फार चाणक्य आहात तुम्ही. हा चांगला फटका यावेळी मात्र एक धाव कंप्लीट होईल.
धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल. या धावा संघापंच 2 धावांना ऑफिशियल 3. ओके 3 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले 21 आकड्यावरती. 12 बॉल आणि 22 ची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल जरूर सेकंड इनिंग मध्ये ऐकूयात. आता अर्थातच ब्रदर ट्रॉफी ग्रँड फिनाले आहे सध्या आपण पाहतोय. आणि चला करूया परिवर्तन. ज्याने 5ही रजनी अगदी या स्पर्धेच्या आपला गोड आवाजाने गाजवल्यात. योगेश डोले यांच्या आवाजात सेकंड इनिंग ग्रँड फिनाले अंतिम सामन्याची शेवटची कॉमेंट्री जरूर ऐकूयात. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर चषक 2025 आपण पाहताय. आणि या स्पर्धेची अंतिम रात्रीतील अंतिम सामना मेगा फायनल या स्पर्धेचे आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहू शकता सिद्धी 11 कैरे टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये आरोही 11 वंजारपाडा ब+ या एकवीस झाल्यात 22 बनवायचे आहेत. 21 झाल्यात 22 जाबा इथून बनवायचे आहेत. आरोही 11 वंजारपाडा ब+ टीमला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिद्धी 11 कैरे टीमने 21 जाबा बनवल्या. अगदी जर तुम्ही पाहायला गेलं तर कैरे टीमची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे आणि त्या बॅटिंग लाईनअपच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आरोही 11 वंजारपाडा ब+ टीमनं चांगली गोलंदाजी केली. 21 या धावसंख्येवरती रोखलं गेलं आणि आता 22 धावसंख्येची गरज आहे. 22 धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. या 12 बॉलमध्ये मेगा फायनलचा थरार, मेगा फायनलची मॅच ब्रदर चषक 2025 आपण पाहताय. पहिल्या पर्वामध्ये देखणं दिमागदार दर्जेदार नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. जेवढं आयोजन दर्जेचं आहे तेवढं संयोजन देखील चांगलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ब्रदर चषकामध्ये संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहता घेतली गेलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा ज्याच्यासाठी केला होता अट्टासक शेवट गोड व्हावा तो शेवटचा क्षण अगदी येऊन ठेपलाय. मेगा फायनलची मॅच आपण पाहताय. अगदी जर पाहायला गेलं तर पहिलं सत्र समाप्त झाले, दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय बॉलची अगदी चाचपणी करतायत. बॉल या ठिकाणी चेक केला जातोय आणि त्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. जर्सी नंबर 3 प्रतीक आणि त्याच्या साथीने आपण पाहताय जर्सी नंबर 96 निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज साड्यांच्या कडकडामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अगदी आपण पाहताय डगआउट मधून प्रोत्साहन दिला जातोय. डगआउट मधून खऱ्या अर्थानं मोटिवेट केलं जात आहे. या 22 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 12 बॉलमध्ये दाखल झालेले दोन्ही फलंदाज आणि पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती नो डाऊट. बघा कोणतीही टीम चॅम्पियन होण्याच्या अगोदर एक सूचना आली. जे रेड कलरचे स्टंप आहेत ते प्रॅक्टिस स्टंप आहेत त्याच्यामुळे त्याला कोणतीही टीम हात लावणार नाही. परंतु जे ग्रीन वाले स्टंप आहेत ते विनर जिंकून टीम होईल ते स्टंप तुम्ही घेऊ शकता. आणि बेल्स फक्त अंपायर कडे द्या. अंपायर आपण बेल्स कलेक्ट करा. स्टंप ग्रीन वाले विनर टीमला आपण देऊया. परंतु रेड स्टंप आहेत ते मात्र प्रॅक्टिस स्टंप आहेत त्याला कोणी हात लावू नका. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा.
जाऊया सेकंड इनिंग मध्ये, जिथे मात्र 22 धावसंख्येचा पाठलाग करतीये आरोही 11. वंजारपाडा ब प्लस टीम ठोकलाय 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती भव्य षटकार प्रतीकच्या बॅट मधून. काय जबरदस्त खेळला या स्पर्धेमध्ये आरोही 11 टीमचा, वंजारपाडा ब प्लस टीमचा आपण पाहताय प्रतीक, ज्यानं अप्रतिम फलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. सर्वांची मनं जिंकली आहेत ब्रदर चषक 2025 मध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार. सन्माननीय करंजी दुले कट्टर समर्थक आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमचे, त्यांच्याकडून टीमने जर का इथे चॅम्पियन झाली तर मात्र गोवा ट्रिप ही निश्चित असणार आहे. आता गोव्याला जायचं की अलिबागला जायचं हे ठरवावं लागेल. आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमला पहिल्या बॉलवरती आलेला षटकार बरंच काही सांगून गेलाय. आपल्या आउटसाइड ऑफ स्टंप शॉप केले बॉलला, बॉलचा लॅग आपण पाहता डीप मध्ये एक तर कंप्लीट झाले, दुसरीला पलटलीत परंतु नकार दिलाय. शेवटच्या क्षणी अगदी नकार दिला. रिक्स होती या धाब्यामध्ये आपण पाहताय. खरं तर अलिबागचं नाव काढलं तर थोडे नाराज झाले असतील, पण जिंकल्यानंतर गोवा ट्रिप बोलला तर पवन जास्त खुश झाला असेल. चला चला आपण पाहताय 7 धावा धावफलकावरती 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सिद्धी 11 टीमनं पहिल्या सत्रामध्ये 21 बनवल्या होत्या आणि त्यानंतर त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून आपण पाहताय आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीम 7 या धावसंख्येवरती. इथून मिस टायमिंग आहे हवेमध्ये बराच काल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. वेल जज, चांगला झेल कॅरी केलाय आणि इथून पहिला आदरा मिळतोय. 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमला निखिल आउट. अगदी थोड्याच दिवसांमध्ये 9 ते 13 या कालावधीमध्ये विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं खऱ्या अर्थानं आंबेडकर चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. इथून अगदी जर पाहायला गेले तर हा डॉट बॉल आलाय, या डॉट बॉलने धाबा तिथेच अगदी आपल्याला पाहायला मिळतील. 11 झाल्यात, अजून 11 बनवायचे आहेत. या षटकातील एक बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा एक बॉल बाकी. या षटकातील 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहता या ठिकाणी पंकज, ज्याने खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे. डावकुऱ्या हाताचा चांगला बॉलर इथून मात्र टाकतोय हा डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. पहिलं
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीमच्या 11. एक ओव्हरमध्ये 11 आल्यात, अजूनही एक ओव्हरमध्ये बनवायचं आहेत त्या 11 धावा. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये फॉग जमायला सुरुवात झाली आहे. तुम्ही जर का वेळ केला तर तुम्हाला बॉल दिसणार नाही. अगदी आता फॉग थोडंसं खाली येतोय, त्याच्यामुळे थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून दोन्ही टीमला डिस्टर्ब होणार नाही. बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटिंग करायचे, परंतु एखादा झेल जर का हवेत उडला तर तो देखील तुम्हाला जज करायचा आहे. त्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा की ही मॅच लवकर संपेल. 6 बॉल 11, 6 बॉलमध्ये 11 आल्यात, 6 बॉलमध्ये 11 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्यात 11. नक्कीच सर, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आहे तोपर्यंत अगदी आपण पाहताय सर्व काही शक्य आहे. क्रिकेट आहे, परंतु क्रिकेटमध्ये सांगणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल या मैदानावरती पडेल तोपर्यंत हे सांगणं, हे बाकीत करणं फार कठीण असेल. क्रिकेटच्या पटलावरती बरेचसे रेकॉर्ड्स अगदी आपल्याला बनताना देखील पाहायला मिळालेत आणि ते रेकॉर्ड्स सुटताना देखील पाहायला मिळालेत. त्याच्यामुळं 6 बॉलमध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये प्रतीक मोरे गोलंदाजीसाठी आलाय. समोर आपण पाहताय प्रतीक टू प्रतीक हे बॅटल पाहावं लागेल. 6 बॉल 11 धावा. फटका चांगलाय, क्षेत्ररक्षकाला इथे सोडलंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल. 1 मिनिट तुम्ही जल्लोष करू नका. डगआउट. आपण या ठिकाणी ऑफिशियल त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चेक करतील डगआउट. आपण शांत राहा, आपल्याला जो काही योग्य निर्णय असेल तो पाहायला मिळेल. चेक करणार आहोत या ठिकाणी. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय, चेक केलं जाईल. या ठिकाणी आपण पाहताय फटका तर चांगला होता, त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. एका हाताने बॉल कॅरी केला परंतु बॉल सुटला होता. त्यानंतर अगदी आपण पाहतोय त्याच वेळी नेमका फलंदाज क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे का, की तो बॉल त्या ठिकाणी अडवला गेलाय याची चाचपणी केली जाते, याचं चेक केलं जातंय. MTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल रूम मधनं आपण पाहताय राजेंद्र भोईर सर खऱ्या अर्थानं टेक्निकल रूम मध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि आमचे ऑपरेटर आपण पाहताय कुणाल सर, ज्यांनी या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेतली आहे. सर सेफ आहे. रन्स किती घेतल्या? 2. अच्छा, 2 धावा धावफलकावरती. एफर्ट्स साठी खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाच्या 100%. सागर पाटील दर्जा दाखवला, स्टँडर्ड दाखवला. रसायनी विभाग म्हटल्यानंतर अगदी आपण पाहताय इथे देखील आपण पाहताय लोअर फुलटॉस बॉल होता, फुलटॉस करून घ्यायचा होता. व्यवस्थित कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये कारण की प्रतीकला स्ट्राईक हवी आहे. प्रतीकला इथून आता करायचंय. धावा धावफलकावरती अगदी आपण पाहताय 13 आल्यात. 9 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 4 बॉल बाकी आहेत आणि कॅप्टनने देखील इथून खऱ्या अर्थानं मेसेज दिला होता 6 बॉलमध्ये ज्यावेळी 9 धावा येतील प्रतीक त्या करू शकतो. आता 4 बॉलमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक आपल्याला प्रतीक पाहायला मिळतोय आणि नॉट सेकंड वरती दर्शन, परंतु गोलंदाजी मार्क वरती प्रतीक मोरे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जो कमबॅक खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. सागर पाटील थोडेसे पुढे निघून गेले होते. झेल थोडासा पाठीमागे आला. झेल अगदी निसटला होता हातामधून, परंतु एफर्ट चांगले पाहायला मिळाले. चला जास्त वेळ घेऊ नका. मेगा फायनलची मॅच, मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याचसाठी केला होता अट्टास शेवट गोड व्हावा, तो शेवटचा क्षण येऊन ठेपलाय. मेगा फायनलची मॅच एकीकडे तुम्ही पाहताय रसायनी विभागामधून आलेला सिद्धू 11 कैरे संघ, तर दुसरीकडे तुम्ही अगदी पाहू शकता आपल्याच कर्जत विभागामधील अभिमान खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. आरोही 11 वंजारपाडा ब प्लस टीम, या टीमनं देखील आपण पाहताय डेच्या स्पर्धेमध्ये बराचसा कारनामे केलेत, परंतु रणजी स्पर्धेमध्ये थेट मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. फटका चांगलाय, बैठक मांडली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे कॅप्टनने दर्शवलेला विश्वास प्रतीकवरती प्रतीकनं ठोकलाय हा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
चा झटकाच म्हणावा लागेल. प्रतीकच्या बाटमधून आलाय. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर साठी 3च मॅचचं कॅल्क्युलेशन आहे. आपण या पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून हे सांगत आलोय. त्याची एक व्हिडिओ देखील आपण पाहता MTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचा नियमच राहिलाय 3 मॅचच पॉइंट या ठिकाणी घेतले जातील. जे काही तुमच्या रन्स, जे काही तुमच्या विकेट असतील. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय उत्कृष्ट गोलंदाज हारेजी कराले, त्यानंतर उत्कृष्ट बॅट्समन संदीप गायकवाड आणि खऱ्या अर्थाला ऑलराऊंडर भूमिका संदीप बोराडे सर आणि बेस्ट फिल्डर संदीपजी शिनारे सर. 3 संदीपची वर्णी या स्पर्धेमध्ये लागली आहे. राजेश सर, येणारे 2 बॉल आणि आता 3 धावसंख्येची गरज. 19 धाव फलकापती 22 बनवायचे. 2 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज, 3 बॉल मध्ये 3 ची गरज असताना थांबलाय गोलंदाज इथून थांबलाय. प्रेशर आहे मेगा फायनलचं प्रेशर आहे. मागे ब्लॅक स्क्रीन जवळ जे काही प्रेक्षक आहेत मागे जा मित्रांनो प्लीज. इथे पॅडल शूट केलाय. 1 चर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी पलटलाय. प्रतीक वेगानं धावतोय. फेकी कदाचित 9 सेकंड वरती नव्हती करायची. सॅकिंग वरती झाली असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु इथे 2 धाबा कंप्लीट झाल्यात. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 1 आणि धाव बनवायची 1. मेगा फायनल कशी हवी होती ब्रदर चषक 2025 ची ती तुमच्या समोर आपल्याला पाहायला मिळतीये. काय काटे की टक्कर, काटे का मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकीकडे रसायनी विभागामधून आलेला सिद्धू 11 कैरे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये या कर्जत विभागामधील आरोही 11 वंजारपाडा ब+ टीम. चला कैरे संघ एकत्रित येऊ नका, फिल्डिंग लगेच लावून घ्या. कैरे संघचा कर्णधार फिल्डिंग आपण लावून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आणि चला कैरे टीम चला प्लीज कोऑपरेट करा. मेगा फायनलची मॅच आहे, जास्त आता वेळ घेऊ नका. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आडोळी 11 वंजारपाडा ब+ टीम पहिल्यांदा रजनी स्पर्धेमध्ये या वर्षी खेळतीये आणि पहिली रजनी स्पर्धा खेळत असताना थेट मेगा फायनल मध्ये विजयापासून फक्त 1 पाऊल अगदी दूर आहे. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. गोव्याची ट्रिप सन्माननीय करंजी धुले साहेबांकडनं जर टीम इथे चॅम्पियन ठरतीये. 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. ऑन स्ट्राइक आपण पाहताय टीमचा सर्वात भरोसेमंद प्लेयर प्रतीक ऑन स्ट्राइक आहे. 9 सेकंडवरती आपण पाहताय दर्शन. गोलंदाजीसाठी आपण पाहताय प्रतीक मोरे ज्यांना आतापर्यंत या षटकामध्ये धावा केल्यात. खर्च 5 बॉल मध्ये 10. 1 षटकार त्याच्या विरोधामध्ये 2 दुहेरी धावा आणि 2 डॉट बॉल देखील त्यांनी फेकलेत. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. जास्त वेळ घेतला जातोय. ऑफिशियल या ठिकाणी वॉर्न करा, एवढा वेळ घेतला जातोय. कैरे टीम आम्हाला देखील माहिती आहे मॅच क्रुशियल आहे, परंतु जास्तचाच वेळ घेतला जातोय. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. शेवटचा 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या मेगा फायनल साठी. ब्रदर चषक 2025 ची मेगा फायनल आपल्या समोर आहे. चित्त थरारक अंगावरती शहर आणणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटचा 1 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. सर पुनश्च एकदा बेल्स अंपायर कडे द्या. ऑरेंज स्टंप तिथेच ठेवा, ग्रीन स्टंप उचला. जी टीम चॅम्पियन होईल. कट केलाय बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे चॅम्पियन ठरला.